हॅक करणाऱ्या आरोपीला संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मारुती नाथा ढाकणे असं आरोपी व्यक्तीचं नाव आहे। संभाजीनगरमधील बड्या नेत्याला ईव्हीएम हॅक करण्याची त्यानं ऑफर दिली होती। 2.5 कोटी रुपयांमध्ये ईव्हीएम हॅक करण्याची ऑफर त्यांना दिली होती। तर संभाजीनगरमधील एका नेत्याला त्यानं ही ऑफर दिली होती। ईव्हीएम हॅक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मारुती नाथा ढाकणे असं आरोपी व्यक्तीचं नाव आहे आणि आपण ईव्हीएम हॅक करू शकतो अशी ऑफर त्यांना दिली होती। काय नेमका प्रकार आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटी यांच्याकडून। दत्ता, केला हा मारुती नाथा ढाकणे नावाचा 42 वर्षाचा युवक आहे। तो छत्रपती संभाजीनगर शहरातल्या एका बड्या राजकीय नेत्याला भेटला होता आणि त्यांनी त्याला मी ईव्हीएम हॅक करून देतो, मला 2.5 कोटी रुपये द्या असं सांगितलं होतं। हा सगळा फ्रॉड असल्याचं त्या राजकीय नेत्याच्या लक्षात आलं। त्यानंतर याच राजकीय नेत्याने त्या व्यक्तीसोबत ही सगळी डील जी आहे ती 1.5 कोटीमध्ये फायनल केली। 1 लाख रुपयाचे ॲडव्हान्स दिला आणि पोलिसांना बोलवून घेऊन त्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। या पोलिसांना सध्या छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे। हा जो व्यक्ती आहे तो ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करत होता आणि आपल्याला निवडणुकीमध्ये विजयी करू अशा स्वरूपाचा सुद्धा दावा या व्यक्तीने केला होता। सध्या छत्रपती संभाजीनगरच्या मतदानाची तारीख जी आहे ती जवळ आलेली आहे। 13 मे रोजी संभाजीनगरचं मतदान आहे आणि त्याचपूर्वी या व्यक्तीनं इथल्या एका राजकीय नेत्याला संपर्क साधला होता आणि अशा स्वरूपाची ऑफर दिली होती। या व्यक्तीला अटक केल्यानंतर सध्या हा व्यक्ती जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे आणि याची सध्या कसून चौकशी आहे की इतर यापुढे। धन्यवाद दत्ता एकूणच माहितीबद्दल।